आपण चकलीची पूर्वतयारी म्हणजे चकलीची भाजणी कशी करतात ते आता पाहूया। त्यासाठी आपल्याला लागणारे 1 वाटी चण्याची डाळ, 1 वाटी पोहे, 1 वाटी उडदाची डाळ, 1 वाटी मुगाची डाळ, 4 वाट्या तांदूळ, अर्धी वाटी जिरं आणि अर्धी वाटी धणे। आता आपण हे सर्व साहित्य वेगवेगळं 5-5 मिनिटं भाजून घेणार आहोत। आधी आपण तांदूळ भाजून घेणार आहोत। गॅस मोठा ठेवायचा आहे आणि 5 मिनिटं परतून घ्यायचे। आणि आता आपला तांदळाला हलकासा रंग आलेला आहे। आता आपण हे काढून घेऊया। आणि अशाच प्रकारे आपण मुगाची डाळ पण परतून घ्यायची। आता आपली मुगाची डाळ पण परतून झालेली आहे। आता आपण उडदाची डाळ भाजून घेणार आहोत। आता आपली उडदाची डाळ भाजून झालेली आहे, ते पण काढून घेणार आहोत। चण्याची डाळ घेणार आहोत। चण्याच्या डाळीला थोडा जास्त वेळ लागू शकतो। आता आपली चण्याची डाळ सुद्धा भाजून झालेली आहे। आता आपण पोहे परतून घेणार आहोत आणि पोह्याला अगदी कमी वेळ लागणार आहे। आता आपले पोहे 1-2 मिनिटात परतून झालेले आहेत। आता आपण धणे आणि जिरं एकत्र घेतलं तरी चालणार आहे। हे आता धणे आणि जिरं 2 मिनिटं आपण परतून घेतलेलं आहे। आता आपण ह्याच्यात घालूया। अशा प्रकारे आपली चकलीची भाजणी तयार झालेली आहे। आणि आता हे पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण दळून आणायची आहे।